चला, सकाळची सुरुवात झालेली आहे. कढईमध्ये तेल घातलेले, नंतर बारीक कट केलेला लसूण घातलेला, लसूण लाल झाल्यानंतर बारीक कट केलेला कांदा घातलेला, कांदा पण फ्राय झालेला आहे. नंतर बारीक कट केलेली सिमला मिरची घातलेली, सिमला मिरची छान अशी फ्राय करायची, कमी गॅसवरच आपल्याला करायचे. नंतर बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा, तो पण फ्राय झालेला आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे भाज्या लवकर मऊ होतात. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी घालायची, 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेली. मिक्स करून घ्यायचं छान असं. आता आपल्याला याच्यावरती भरपूर असं पनीर किसून घालायचं आहे. तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील तर त्या पण टाकू शकता किंवा काही स्किप करू शकता. चला, मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आज आपण इथे बनवणार आहोत पनीर चीज सँडविच. आता इथे बघा सँडविच बनवण्यासाठी बघा, चला आता इथे आपल्याला ब्रेड घ्यायची. ब्रेडला थोडासा टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे स्टफिंग आहे ते भरपूर असं भरून घ्यायचं आहे. एकच ब्रेडला लावायचं आहे आणि त्याच्यावरती चीज ठेवून घ्यायचं आहे भरपूर असं, आणि जो बाजूचा ब्रेड आहे तो याच्यावरती ठेवायचे. सर्व या पद्धतीने मी तयार करून घेते. आता इथे बघा कढईमध्ये भरपूर असं बटर घातलेलं आहे आणि थोडंसं साजूक तूप पण घालणार आहे. दोन्ही पण मी घालणार आहे. चला, या पद्धतीने असे ब्रेड ठेवून घ्यायचे आणि क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आपल्याला इकडे तिकडे करायचे आणि दोन्ही बाजूंना भरपूर असं बटर लावलेलं आहे आणि छान कलर पण आलेला आहे. सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचे. इथे बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे. चला, या पद्धतीने करून दाखवलेले आहे. करून बघा तुम्ही पण. मुलांना खूप आवडतात आणि गरम गरम नाश्त्यासाठी आज बनवलेले आहे पनीर चीज सँडविच. करून बघा. धन्यवाद.